स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा 1 मेला आपल्या भेटीला येतो आहे आणि अनेक दिग्गज मंडळी म्हणजे गदिमा, परत बाबूजी, लताबाई ह्या त्या काळी कसे होते हे आपल्याला एका सिनेमा थ्रू बघायला मिळणार आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि माणिक वर्मा यांची भूमिका सुखदा खांडकेकर साकारते आणि खरंच खूप तीच मेन म्हणजे आज तिचा बर्थडे आहे आणि खास गीत रामायणाला आज 69 वर्ष पूर्ण होत आहेत. खूप स्वागत सुखदा राजश्री मराठीमध्ये. कशी आहेस? थँक्यू सो मच. कशी आहेस? मला वाटतं की अनेक भाग्यवान कलाकारांपैकी मी स्वतःला समजते की एवढा मोठा सोहळा, इतकी सुंदर कलाकृती आणि त्याचा आपण एक लहानसा भाग होऊ शकतो आहे. मला वाटतं यापेक्षा मोठं भाग्य कोणाचं असेल असं मला वाटतं. माणिक वर्मांची भूमिका साकारणं म्हणजे अनेक दिग्गज मंडळी आहेत आणि ह्या प्रत्येकाशी बोलताना मला जाणवलं की त्यांच्यामध्ये एक शिकण्याची किंवा एक त्यांचा अभ्यास करण्याची खूप जिद्द होती. आणि मला असं वाटतं की तू वंदुताईला कॉल केला असेल की त्यांच्यासाठी त्यांची राहणीमान कसं होतं किंवा कसं होतं त्यावेळेचा तुझा अभ्यास तुझ्या परीने कसा केला होता? मी राणी मावशीशी बोलले होते. इनफॅक्ट जेव्हा हे सगळं ठरलं तेव्हा तुम्हाला जर लक्षात असेल तर फिल्मचा लॉन्च आम्ही केला होता. जेव्हा सगळ्या कॅरेक्टर्सना प्रॉपर एक सोहळा करून आमच्या डिरेक्टर आमचे जे त्यांची ही पद्धत मला फार आवडते की एखादी गोष्ट प्रेझेंट कशी करावी हे खरं तर कोणी त्यांच्याकडनं शिकावं. की मला असं वाटतं जी नावं या कलाकृतीशी जोडली गेली आहेत ती किती रिस्पेक्टफुली तुम्ही समोर प्रेझेंट कराल हे म्हणजे कमीच असेल. तर तो एक सुंदर सोहळा झाला होता आणि त्या सोहळ्याच्या आधी मी राणी मावशीच्या घरी गेले होते. राणी मावशी एवढी गोड आहे. आम्ही जवळजवळ दीड तास गप्पा मारल्या आणि अनेक गोष्टी राणी मावशींनी माणिकबाईंबद्दल सांगितल्या मला. खूप मी जवळून समजून घ्यायचा प्रयत्न केला. मला असं वाटतं मला टास्क माझी अशी होती की आपण युजली कुठल्या बायोपिकसाठी आपण प्रयत्न करतो होमवर्क करताना आपल्याला काही व्हिडिओज आपल्याला सापडत आहेत का किंवा काही इंटरव्ह्यूज सापडत आहेत का. तर माणिकबाईंचे सगळे व्हिडिओज आणि इंटरव्ह्यूज जे आहेत त्या त्यांच्या 60s मधले इंटरव्ह्यूज आहेत आणि तुम्हाला ज्या माणिकबाई दिसणार आहेत पडद्यावरती त्या 30शीतल्या असणार आहेत. तर त्यांचा आवाज त्या बोलताना जितक्या शांतपणे बोलायच्या किंवा त्यांचा जो आवाज होता, एखाद्या माणसाची बोलायच्या पद्धतीने आपल्या लक्षात येतं की विचारांची बैठक किती छान आहे एखाद्याची. ते मला खूप जाणवलं आणि त्यामुळे असं व्हायचं की मी आमच्या शॉर्ट्सच्या आधी सीन्सच्या आधी मी त्यांचे इंटरव्ह्यूज ऐकत असायचे. त्या कशा बोलायच्या किंवा मला तर काय आठवतं की मेकअप करून तयार होताना मी व्हॅनिटीतनं निघताना एक डोळे मिटून त्यांचं स्मरण करून मी निघायचे की आशीर्वाद असू दे, प्रयत्न करते आहे. आणि समहाव मला असं वाटतं की त्या कायम होत्या. म्हणजे आत्ता फिल्म झाल्यानंतर डबिंगला मी गेले आणि कायमच डब करताना आपल्या लक्षात येतं की त्या दरम्यान आपण काय विचार करून हा सीन शूट करत होतो किंवा आपण कसे दिसत होतो. खास करून मी त्या दरम्यान या रोलसाठी मी वजन वाढवलं होतं. सो मी 3-1 महिने वजन वाढवत होते. मी त्या दरम्यान डान्स, योगा, पिलाटेस सगळं थांबवलं होतं कारण मला टोन्ड बॉडी किंवा टोन्ड चेहरा नव्हता हवा. आय वॉन्टेड दॅट वेट बॉडी आणि चेहऱ्यावरती. त्यामुळे त्या दरम्यान माझं ते सगळं चालू होतं. तर मी डबिंगला जेव्हा गेले आणि मी स्वतःला बघितलं तर म्हटलं आपण काहीतरी वेगळंच आहे. मला असं जाणवलं. म्हटलं मी काय म्हणायचे ना माणिकबाईंना की बरोबर असा आशीर्वाद असू दे. तर त्या आहेत असं मला वाटतं आहे आणि आय होप ते तुम्हाला सगळ्यांनाही तसंच वाटेल तुम्ही फिल्म बघितल्यानंतर. वंदनाताईशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की आई आमच्यासाठी स्ट्रिक्ट होती पण इतरांसाठी ती नेहमीच गोड होती, पण मुलांसाठी ती खूप स्ट्रिक्ट होती. तर मला असं वाटतं की त्या छटा ज्या आहेत त्या आम्हाला या सिनेमात पाहायला मिळतील आणि तू ही भूमिका साकारतेस म्हणजे ती उत्तमच असेल. एक छोटी झलक बघितली आहे. अख्खा सिनेमा 1 मेला येतो आहे. सो थँक्यू सो मच सुखदा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. पुन्हा एकदा विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ. थँक्यू सो मच. थँक्यू.